राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 दिवस नागपूरच्या दौऱ्यावर एम्सच्या द्वितीय दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार। सेवाग्राममधील गांधी आश्रमालाही भेट देणार। तुटपुंजा निधी ठाकरेंचे नगरसेवक नाराज। केवळ 25 लाखांचा निधी दिल्यानं नाराजीचा सूर। किशोरी पेडणेकर ऋतू तावडेंची भेट घेणार। पेडणेकरांसह ठाकरेंचे नगरसेवकही तावडेंना भेटणार। एमआयएम नगरसेविका सहर शेख अडचणीमध्ये। सहर यांच्यावर शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा ठपका। बनावट जातीचा दाखला मिळवत फसवणूक केल्याचा आरोप। जात दाखल्याची पडताळणी करा, सिद्दीकी अफरा सबाब अहमद यांची तक्रार। बोंदो अशोक खरात प्रकरणी खराच्या मालमत्तांच्या 2 गुन्हा कागदपत्र जप्त। तर ईडीकडून खराच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर छापेमारी। 2 दिवसांच्या छापेमारीमध्ये ईडीच्या हाती मोठं गव्हाण। उसनबारी करून घर पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांची आर्थिक कुचंबणा। वर्ध्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा हप्ता तात्काळ द्या। खासदार अमर काळे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी। अंजली दमानियांची पत्रकार परिषद। दमानियांची 11:30 वाजता पत्रकार परिषद। खरात प्रकरणी आणखी काय खुलासे करणार याकडे लक्ष। अमरावती परटवाडा अश्लील व्हिडिओ प्रकरणी मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे। काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांची संतप्त प्रतिक्रिया। नारी शक्ती वंदन विधेयकाच्या पाठिंब्यासाठी गाठीभेटी। चित्रा वाघ यांच्याकडून सर्व पक्षांच्या गाठीभेटी। फडणवीस नारी शक्ती महिला संमेलनात उपस्थित राहणार। फडणवीस आज संध्याकाळी 5 वाजता करणार मार्गदर्शन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। शिवसेनेकडून नारी शक्ती वंदन अधिनियमांचं समर्थन। तर पंतप्रधान मोदींनी महिलांविषयी घेतलेल्या निर्णयाचं शिंदेंनी केलं कौतुक। अचलपूर प्रकरण संतापजनक। आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। मुख्यमंत्री देवाभाऊंची झिरो टॉलरन्स भूमिका स्पष्ट। दोषींना सवलत नाही, आमदार चित्रा वाघ यांची माहिती। उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी राज्य सरकारच्या वतीनं एसओपी जारी। तात्काळ उपाययोजना, मध्यम मुदती उपाय, दीर्घ मुदती उपाय एसओपींची प्रभावी अंमलबजावणी करावी। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांची माहिती। रासायनिक खताच्या किमतीवरून राजू शेट्टी संतापले। थेट केंद्रीय कृषी मंत्र्यांवर टीकास्त्र डागलं। रासायनिक खतांची साठेबाजी होऊ शकते, याकडे सरकारचं कुठलंही लक्ष नाहीये, राजू शेट्टींची टीका। मुंबईत ड्रग्जमुळे 2 युवकांचा मृत्यू। नशाखोरीचं वाढलेलं प्रमाण महाराष्ट्रासारखा प्रगत राज्याला नक्कीच शोभनीय नाही। आमदार रोहित पवारांचं ट्विट। नशेखोरीवर कठोर उपाययोजना कराव्या, रोहित पवारांची मागणी। सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री व्हाव्यात ही आमची भावना। मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। दादा मुख्यमंत्री झाले नाहीत, पण सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री व्हाव्यात। सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री झाल्यास आनंदच होईल, हसन मुश्रीफांचं वक्तव्य। डीन आणि सिव्हिल सर्जन यांच्यामध्ये वाद। हसन मुश्रीफ यांचं सांगलीमध्ये वक्तव्य। वाद आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जाणार। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। विकास लमांडेंचा रुपाली चाकणकरांना खोचक टोला। तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला तर सगळं ठीक होईल। गुजरात वॉशिंग मशीनमुळे तुमची सर्व चिंता आणि टेन्शन दूर होईल। दुसरा पर्यायच उपलब्ध नाहीये, विकास लवांडेंची टीका। नाशिकमधील बोंदो अशोक खरात प्रकरण। अशोक खरात नॉमिनी असलेल्या 100 खात्यांची चौकशी। शिर्डी पोलिसांकडून आता 100 खात्यांची चौकशी सुरू। अनेक राजकीय नेते व्यावसायिकांच्या नावे खाती असल्याचं समोर। माझ्यावर आणि माझ्या परिवारावर आरोप। कपोलकल्पित। रुपाली चाकणकर यांची सोशल मीडियावर पोस्ट। हेतुपुरस्सर बदनामी करण्याचा प्रयत्न। निनावी पत्र कुणी लिहिलं त्याची चौकशी करा, रुपाली चाकणकरांची मागणी। सांगलीमध्ये माजी आमदार विलासराव जगतापांच्या वादग्रस्त वक्तव्यानं खळबळ। रामायण महाभारत काल्पनिक। नशेड्या साधू संतांच्या कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी सरकारनं मातीत घातले, जगतापांच्या वक्तव्यानं खळबळ। नवी मुंबईमध्ये मेट्रो मनी साईटवरून फसवणूक प्रकरण। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप। मुख्यमंत्री फडणवीसांनी याच्या तळाशी जाऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली। बांगलादेशींना देशाबाहेर काढा, एसआयआरचं कामच पडणार नाही। मुस्लिमांची वाढती संख्या नियंत्रित आणण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवा। आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांची सरकारकडे मागणी। शिवसेनेमध्ये मोठे फेरबदल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार म्हाडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये बदल। शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि अंगीकृत संघटना कार्यकारिणी बरखास्त। गोरेगावात ड्रग्जमुळे 2 तरुणांचा जीव जाणं हे मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचं अपयश। सार्वजनिक ठिकाणी ड्रग्जचं सेवन होतंय म्हणजे बाजारच पाडलाय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार संतापले।
अमरावतीमधील परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरण या प्रकरणी संवेदनशील महिला अधिकाऱ्यांची एसआयटी गठीत करावी, भाजपचे खासदार अनिल बोंडे यांची मागणी. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये ड्रग्ज पोहोचत असतील तर हे सरकारचं मोठं अपयश. ड्रग्ज माफियांवर तात्काळ कारवाई करा, अन्यथा आंदोलन करणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मातेले यांचं वक्तव्य. कोणताही राजकीय मतभेद विसरून जेव्हा नारी शक्ती एकवटते तेव्हा इतिहास घडू शकतो. हा इतिहास घडवण्यासाठी आज शर्मिला ठाकरेंची भेट घेतली. आमदार चित्रा वाघ यांचं शर्मिला ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर वक्तव्य. मनोज जरांगेंनी पुन्हा छगन भुजबळांना डिवचलं. मुस्लिम समाजाला देखील मीच आरक्षण देणार, जरांगे पाटलांचा दावा. निवडणुकीनंतर जळगाव महापालिका स्थायी समिती पहिलीच सभा पार. भुयारी गटार आणि मोबाईल टॉवर यांची थकबाकी. यावर नगरसेवकांची महापालिकेच्या कारभारावर नाराजी. पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना इशारा. कोकण पट्ट्यामध्ये पुढील काही उष्ण दमट हवामानाचा अंदाज. अकोल्यामध्ये पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद. अकोल्यामध्ये तापमानाचा पारा तब्बल 44 अंश सेल्सिअसवर. 4 दिवसात विदर्भातील तापमानाचा पारा 6 अंशांनी वाढला. राज्याच्या अनेक भागामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे. विदर्भाला उष्णतेचा येलो अलर्ट जारी. वाशिम जिल्ह्यात 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तापमानामुळे अनेक रस्ते निर्मनुष्य. अकोल्यामध्ये उन्हाचा कडाका आता असह्य. अवघ्या 3 दिवसात तापमानाची झेप 43 अंशांच्या पार. त्यामुळे अकोलेकर होरपळून निघतायत. अमरावतीमध्ये तापमान 43 अंशांवर. वाढत्या तापमानाचा शेती पिकांना फटका. पपई पिकाला कापडी कागदाचं आवरण. चांदूर रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्याचा प्रयोग. यवतमाळमध्ये उष्णतेच्या पाऱ्यामध्ये वाढ. तापमानात तब्बल 3.8 अंशांची वाढ. येत्या काही काळात तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज. धुळ्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली. तापमानाचा पारा 41 अंशांवर. धरणांमधील पाणी पातळी झपाट्यानं खालावली. राज्यामध्ये हवामान बदलामुळे 15 एप्रिलपासून उष्णतेची लाट. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. अकोल्यामध्ये सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरण. आज एसआयटीची पहिली बैठक. आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरांमध्ये नियमभंगाची शक्यता. विकासक आणि काही शासकीय यंत्रणा सुद्धा आता रडारवर. अमरावती विमानतळाला वर्षभरात दमदार प्रतिसाद. वर्षभरात 469 उड्डाणं. 14,316 प्रवाशांच्या प्रवासाची नोंद. वाशीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पावरून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण. रोजगाराच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कॅश टंचाईची अडचण. बँकांकडून अडत्यांना रोख रक्कम उपलब्ध होत नसल्यानं शेतमालाच्या व्यवहारांमध्ये अडचणी. कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर मुहूर्त. 263 किमी अंतराचा डीपीआर तयार करण्याला सुरुवात. पुण्याच्या बाबुळगाव ग्रामदैवत वेताळाबाबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये वेताळ देवाची ग्राम प्रदक्षिणा संपन्न. किशोरवयीन मुलींसाठी शासनाचं आरोग्य कवच. HPV लसीकरणातून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला आळा. 14 ते 15 वर्षाखालील मुलींसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू. पुणे महापालिकेच्या टँकर पॉइंटवर आता होणार चालकांची ब्रेथ अॅनालायझर चाचणी. पाण्याच्या टँकरची वाहतूक सुरक्षित होण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय. वरळीमध्ये आंबेडकर जयंती साजरी करताना वाद. पोलीस आणि भीम अनुयायांमध्ये वाद. पोलिसांनी डीजे वाजवण्यास मनाई केल्याचा भीम अनुयायांचा आरोप. वरळीमध्ये भीम अनुयायांनी रस्ताही अडवला. जळगावच्या पळसखेड्यामध्ये मद्यपी तरुणानं रोडवर फोडल्या काचेच्या बाटल्या. मंत्री गिरीश महाजनांनी संबंधित तरुणाला झाडू मारायला लावत अद्दल घडवली. तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केलं. सांगलीमधील खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ देवस्थानचा सासनकाठी सोहळा संपन्न. गुलालाच्या उधळणीमध्ये आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न. खंडित वीज पुरवठ्यावरून जळगावातील पहूर ग्रामस्थ आक्रमक. महावितरणाला ठोकलं टाळं. कार्यालयामध्ये अधिकारी अनुपस्थित. नागरिकांना संताप अनावर. बनावट ओळख सांगत मंत्र्याच्या ताफ्यातच अनोळखी युवकाचा वावर. त्यामुळे मंत्र्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित. अमरावतीच्या परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई. यासाठी मुस्लिम तरुण सरसावले. या प्रकरणाला जातीय रंग देऊ नये, मुस्लिम समुदायाकडून मागणी.
अमोल कुल्फीवर अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई. कुल्फीमध्ये वनस्पती तेल आणि अफाटचा वापर केल्याचं समोर. 1856 पॅकेट जप्त करून नमुने प्रयोगशाळेत पाठवले. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचं आणि ई लायब्ररीचं लोकार्पण. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते उद्घाटन. सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. सोन्याच्या दरामध्ये 1500 रुपये, चांदीच्या दरामध्ये 11,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,56,000 रुपयांवर, तर चांदीचे दर 2,59,600 रुपयांवर. पिंपळखुटी ते यवतमाळ 100 किलोमीटर पायी लाँग मार्च. शेतकरी कामगारांच्या मागण्यांसाठी 19 ते 22 एप्रिलच्या दरम्यान आंदोलन. ठाणे पालिकेमध्ये पाणी चोरीच्या विरोधात भूमिबल येथे आगरी सेनेचं निदर्शन. आंदोलनामध्ये आगरी सेना पदाधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. चंदानी तारा वाघिणीचे रेडिओ कॉलर यशस्वीरित्या काढले. पुढील काळामध्ये कॅमेरा ट्रॅपद्वारे निरीक्षण सुरू राहणार. दोन्ही वाघिणींनी चांदोली वन्यजीव विभागामध्ये स्वतःची हद्द निश्चित केली. वर्ध्यामध्ये महिला समुपदेशन केंद्राची प्रभावी कामगिरी. 924 पैकी 894 प्रकरणांचा निपटारा. महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून कौटुंबिक वादांवर तोडगा. वर्ध्यामध्ये बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा वेळेत लाभ मिळावा. एकही पात्र कामगार वंचित राहू नये. आमदार वकाने यांच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना. बुलढाणा जिल्ह्यामध्ये उपविभागनिहाय विशेष मेळाव्याचं आयोजन. महावितरणाचा सौर कृषी पंप तक्रार निवारण करणार. शेतकऱ्यांनी मेळाव्यात सहभागी होण्याचं आवाहन. बुलढाण्यामध्ये एसटी बसचा खोळंबा. नादुरुस्त बसमुळे वाहतुकीची कोंडी. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. जळगावच्या चोपडा शहर पोलीस स्टेशन समोर गोरक्षकांचं ठिय्या आंदोलन. गोवंश गोशाळेत आणत नाही तोपर्यंत उठणार नाही. गोरक्षकांची भूमिका. उल्हासनगरच्या कॅम्प 4-5 परिसरामध्ये वीज पुरवठा खंडित. भीम अनुयायांकडून मोबाईल टॉर्चच्या प्रकाशामध्ये महामानवाला अभिवादन. सिंधुदुर्गमध्ये ग्रामपंचायतीच्या 105 जागांसाठी रणधुमाळी. 28 एप्रिलला मतदान. 29 एप्रिलला मतमोजणी. किल्ले रायगडावरील सुरक्षा व्यवस्थेमध्ये हेळसांड. 59 सीसीटीव्ही कॅमेरे बंद. प्रशासनाकडून तातडीनं दुरुस्तीचे आदेश. धाराशिवमध्ये बनावट कागदपत्र बनवत रस्ते कामात घोटाळा. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळावे यासाठी दबाव. महाविकास आघाडीचा गंभीर आरोप. वाशिमच्या पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधारे पाण्याअभावी कोरडे. नदीकाठच्या शेतकऱ्यांसमोर आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. पुण्यामध्ये आंबेखास स्पर्धेचं आयोजन. 35 मुलामुलींनी महोत्सवात सहभाग नोंदवला. आकांक्षित जिल्हा योजनेमध्ये बीडचा समावेश. शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा सरकारचा दावा. यामध्ये 150 नवीन तालुक्यांचा समावेश. मुंबई महापालिका मराठी चित्रपटांसाठी मल्टिप्लेक्स उभारणार. स्थायी समितीकडून मल्टिप्लेक्ससाठी 1 कोटींची तरतूद. वाशिम जिल्ह्याला अतिवृष्टी आणि गारपिटीचा फटका. कांदा पिकाचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त. शासनानं योग्य भरपाई द्यावी अशी मागणी. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये वाढ. प्रति क्विंटल सुमारे 5,600 रुपयांपर्यंत दर. समित्यांमध्ये तब्बल 16,000 क्विंटल सोयाबीनची आवक. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतीचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांची मागणी. वाशिममध्ये हळदीच्या उत्पादनामध्ये घट. शेतकरी अडचणीत. सांगलीतील हळद उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये. राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात केली चर्चा. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये फोनवर चर्चा. मोदी ट्रम्प यांच्यात 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती. महिनाभरात मोदी ट्रम्प यांच्यात दुसरा फोन. इराण अमेरिका शस्त्रसंधीनंतर पहिली चर्चा. अमेरिकेच्या लष्कराकडून इराणच्या बंदरावर नाकेबंदी हे खूप क्रूर असेल. जवळ आलं की नष्ट करून टाकू. डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इशारा. होर्मुझ परिसरातील तणाव वाढला. 15 भारतीय जहाजं होर्मुझमध्ये अडकली. सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदलाचा प्रयत्न. पुण्यातील सांस्कृतिक कार्यक्रमात नक्षल हिडमाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाच्या कार्यक्रमातील प्रकार. हिडमाचा उल्लेख पर्वत असा विद्यार्थ्यांचा दावा. बीकेसीमध्ये मेट्रोचं काम सुरू असताना क्रेन उलटली. पहाटे 4 वाजता घडली दुर्घटना. घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. क्रेन बाजूला करण्याचं काम सुरू.
माथेरानच्या घाट रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार. टॅक्सी चालकांनी बिबट्या मोबाईलमध्ये केला चित्रित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अमरावतीच्या परतवाडामध्ये अल्पवयीन मुलीचे असतील व्हिडिओ प्रकरण. आजच्या अचलपूर अमरावती बंदला आमचा पाठिंबा. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. आमदार रवी राणांची प्रतिक्रिया. अमरावतीच्या परतवाडामध्ये अल्पवयीन मुलींच्या अश्लील व्हिडिओ प्रकरण. या संपूर्ण गोष्टीचा निषेध. आरोपींना कोणाचाच धाक राहिला नाही. काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. नाट्यगृह भाडेवाढीच्या स्थगितीला मुंबई महापालिकेचा नकार. नाट्यगृहाच्या भाडे शुल्कात 4,000 रुपयांची वाढ. दरवर्षी करण्यात येणार 5% भाडेवाढ. भाडेवाढीच्या निर्णयात बदल होण्याची शक्यता कमी. आज दुपारी 12 वाजता मुंबई महापालिका स्थायी समिती सभा, तर दुपारी 1 वाजता महिला आणि बालकल्याण समितीची सभा, तसंच दुपारी 2 वाजता महापालिकेची सभा. अमरावतीतल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरण. घटनेच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये संतप्त पडसाद. सर्वपक्षीय सामाजिक संघटनेकडून बंदचा निर्णय. आरोपींच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी. गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय. दादर स्थानकामध्ये 15 डब्यांच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांसाठी स्वतंत्र उपमार्गिका उभारण्याचा निर्णय. येत्या काळामध्ये 15 डब्यांच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढणार. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रामध्ये 800 मेगावॅटचा नवा संच. कोळशाची बचत आणि वीज उत्पादन वाढणार. महाजनकोचा भविष्यातील प्रस्ताव. पुण्यामध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांची कडक मोहीम. एरवाडा परिसरामध्ये बेकायदेशीर विदेशी दारू जप्त. कारवाईमध्ये एकूण 23 लाखांचा मुद्देमाल जप्त. मंत्री गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरण. आरोपी जयेश पुजारीच्या प्रेयसीनं नंबर शोधून दिला. गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयातील नंबर शोधून दिला होता. आरोपी जयेशच्या प्रेयसीची न्यायालयामध्ये कबुली. पुण्यामध्ये गेल्या 3 महिन्यात गांजाची मोठी कारवाई. तर कारवाईत तब्बल 86,51,000 रुपयांचा 166 किलो गांजा जप्त. या प्रकरणी आतापर्यंत वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये 31 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगरातील मयूर पार्क परिसरामध्ये भर दिवसा घरफोडी. घरामध्ये शिरताना आणि पसार होताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. कासवाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 6 आरोपींना अटक. चंद्रपूर सावली वन विभागाची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.